उंब्रज येथील महाविद्यालयातील विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या संबंधित प्राध्यापकावर तात्काळ निलंबन करून कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन उंब्रज येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने विद्यालयाच्या प्राचार्यांना देण्यात आले। लवकरात लवकर संबंधित शिक्षकावर कारवाई करा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला। विनयभंगाचा प्रकार हा उंब्रजच्या इतिहासाला काळिमा फासणार आहे आणि उंब्रजमध्ये अशी कधीही घटना घडली नाही। शिक्षकी पेशाला काळिमा फासणारा प्रकार काल घडला। शिक्षकाकडून जो विनयभंगाचा प्रकार काल घडला त्याचा काल आमच्या अमोल कांबळे जिल्हा सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीप गाडगे आणि महेश जाधव यांनी तत्परतेने पोलीस स्टेशनला धाव घेऊन त्या युवतीला आधार दिला आणि युवतीला बरोबर घेऊन त्या संबंधित शिक्षकावर कठोर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला। काल संध्याकाळी 7 वाजेपर्यंत गुन्हे दाखल करायची प्रक्रिया चालू होती पोलीस स्टेशनला। त्याच्यानंतर आज आम्ही प्राचार्यांना भेटायला आलो निवेदन द्यायला की त्या हरामखोर शिक्षकावर ताबडतोब निलंबनाची कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावं, जेणेकरून त्याला कुठल्याही शिक्षण संस्थेवर काम मिळता कामा नये, महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर। असं निवेदन आम्ही आज प्राचार्यांना दिलेलं आहे। आणि जय महाराष्ट्र, मी अमोल कांबळे, सातारा जिल्हा सचिव महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना। काल घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मान्य श्री अमित राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज कॉलेजमध्ये प्राचार्यांना त्या घटनेच्या निषेधार्थ त्या प्राध्यापकावरती कडक कारवाई व्हावी व त्याचं निलंबित व्हावं यासाठी महाराष्ट्र विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आलं। ते जर आज 8 दिवसात त्या प्रशासनाने त्याच्यावरती कारवाई नाही केली तर महाराष्ट्र निर्माण सेना त्यांच्या दालनात एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल व त्या आंदोलनात जे नुकसान होईल ते सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल। जय महाराष्ट्र।